किती कंप्लेंट झाले? बापरे देवा, वेस्ट पालटून. अरे वेस्ट काय सारखे घे बघ. होय की, खरंच की. अरे सध्या आमच्याकडे फॅशन आली. तुमचे ते हिंदू हृदय सम्राट आले ना वरती, म्हणजे ते बाकी काय नाही, सगळे शिवशाही व्हायला पाहिजे. उंदीर काढून घेतलाय, घोडी दिले घोडी. हो, आधी सुद्धा साधी सुरूच आहे, पंचकल्याणी घोडी लावली पार्किंग मध्ये. अरे बापरे, इतक्याला? हो मग आता काय. अच्छा, ही कंप्लेंटची लिस्ट आहे. ही कंप्लेंट काय ही बघ. अरे बापरे बाप, ती लक्ष्मीने दिली आता मला. एवढी मोठी लिस्ट? हो, मी सगळ्यांचाच आवडता. लक्ष्मी असो, मारुती राय असो, शेवटी मी. बापरे, गणपती बाप्पा, या लिस्टचं करायचं काय? करायचं काय? मोठी यादी वाढत चालली आहे. अरे वाढू दे, काय घाबरू नको. हे आपण सोडवणार कसं? सोडवायचे होय काय? दोघांचे कंप्लेंट. गणपती बाप्पा, तुम्ही कंप्लेंट सोडवता ना? तुम्ही तर सगळ्यांच्या दुःख हरता, सुख करता. तो तर मी आहेच नाही. मग या कंप्लेंट तुम्ही सोडवता कसे? मला फार मोठा प्रश्न पडलेला आहे. बरं बरं, कंप्लेंट सोडवायचे म्हणतोय. हा जरा भरपूर कंप्लेंट आहेत. हे काय? नाही, या आपण पहिले सॉर्टिंग करूया. सॉर्टिंग? हो. हे कसं? हे कसं आमच्याकडे स्पेशल मशिनरी कंप्लेंट कस्टमर केअर चित्रगुप्ताने निर्माण केले, माहितीये तुला? अरे बापरे, साहेब हे नवीनच. हे टाकलं, हे टाकलं. हा माझा इथं दोन. अरे बापरे, ही काय प्रकार आहे? तर घरी बघ आता किती आले त्या कंप्लेंट. अरे च्या, हॅलो, या तुमच्या मशीन मधनं फक्त एवढ्याच निघाल्या? काय का नाही जादू, कस्टमर केअर. अरे बापरे. अरे काय याच्यातल्या सगळ्या कंप्लेंट रिपीट होत्या. रिपीट म्हणलं की दिली, रिपीट म्हणलं की दिली, रिपीट म्हणलं की दिली. वा, हा. छानच आहे की. आता पुढच्या बघ, काय कंप्लेंट आहेत. रिपीट म्हटलं की ठीक. हा, या कंप्लेंटचं वर्गीकरण केलं तर काही आर्थिक, काही शारीरिक, काही मानसिक. अरे या कसल्या कंप्लेंट आणि या कसल्या सोडवायच्या. हे बघ, आता तुला सांगतो, सविस्तर सांगतो. आर्थिक कंप्लेंट जर बघितल्या तर तुम्हाला मिळणारा पैसा, त्याच्यातनं तुम्ही करणारा खर्च, याचा ताळमेळ कोणी लावायचा? तुम्हीच लावायचा. गणपती काय करणार तिथं? बस काहीतरीच आपलं. बर, पुढचं काय? इन्क्रीमेंट हवे. कसलं इन्क्रीमेंट हवंय? इन्क्रीमेंट हवंय आर्थिक गोष्टी करता, आणि ते नाहक खर्च चालले तरी ते कोण वाचवायचे? त्याच्यातनं पैसे वाचले तर मला काय पाच नारळ. अच्छा, आर्थिक गोष्टींबद्दल. हा बोल. म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणायचं आहे की गणपतीनं वेगवेगळ्या वर्गीकरण करून सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. झाले, अर्धे तर रिपीटच होते, अर्धे सॉल्व्ह झाले. आता अर्धे कसे ते आपण बघूया. हे कसं? मला सांगा तरी. बरं, आता कुठली हवी आहे तुला याच्यातली सांग, तेवढी एकच सांगतो. अहो, हे काय? या काही सासू सुनेच्या भांडणाच्या, काही अरे 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 अरे, काय ते सासूचं त्याचं भांडण रे. तिकडे इथे कुठल्याही घरात जावं, टीव्ही ऑन, सासू सुद्धा भांडण आहे. त्या घरात गेलं तिकडं सास मी काही भाऊ होती, आणि तुम्ही मला सासू सुद्धा सांगतो. काहीतरी नवीन कंप्लेंट सांग रे. अहो, हे काय? या सगळ्या नवीन कंप्लेंट म्हणजे मला ज्या दिसल्या समोर आल्या त्यांची लिस्ट आहे गणपती बाप्पा, त्यातल्या आता तुम्ही बऱ्याचशा तर डिलीटच केल्या. अरे प्रीतम, इकडे एक सांगतो तुला. आता वैचारिक जर कंप्लेंट बघितल्या तर विचार करायला पाहिजे ना. तुम्ही विचारच करत नाही. केला का विचार कधी? अरे खोटा करा, खरा करा, काहीतरी विचार करायला पण. म्हणजे विचार करायला पाहिजे. आपण त्याला मारायचा विचार करणार, त्याला इन्क्रीमेंट जास्त दिली त्याचा विचार करणार, चांगला विचार करणार. हो अर्थात, पण गणपती बाप्पा या सगळ्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला सोडवणं फार कठीण आहे असं मला वाटू लागलंय. अजिबात कठीण नाही. एक मनामध्ये विश्वास ठेवा. पहिला विश्वास ठेवलाच ना म्हणजे तुम्हाला ताकद नाही. दुसऱ्यावर, स्वतःवर, स्वतःच्या कामावर आधी पहिला विश्वास ठेवा. विश्वास ठेवला की लोक तुम्हाला मदत करतील. लोकांनी मदत केली की तुमचेही प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतील. त्याला मी काय करणार आहे? हे आपल्या कंप्लेंट मी कधीच सॉल्व्ह करत नाही. अरे बाप रे बाप. आणि गणपती बाप्पा त्या काही कंप्लेंट ज्या होत्या ज्याच्यामध्ये बरेच लोक शारीरिक व्याधींनी जर्जर. शारीरिक व्याधींबद्दल बोलू शकतो. आता शारीरिक व्याधी, तुम्हाला प्राणायाम करायला सांगितला, तुमचे नुसते हेच आयाम चालू आहे. तो प्राणायाम कुठे आहे? नुसतं शनिवार झाली हा, रविवार झाली चालूच आहे. आता हे आयाम असल्यावर तुमचं आरोग्य कसं
सुधारणार? ठीक आहे, एक गोष्टच होती, चांगलं आरोग्य मिळावं राहणं, त्याकरता चांगल्या सिटी बांधा ना. ते तिकडे कोपऱ्यात बांधली अहमदाबाद सिटी. परवा असं उडत गेलो होतो. असं मस्त वाटलं स्वारगेटच्या सारसबागेच्या तळ्यात इथं येऊन बसावं. वा, तिकडे तळ्यातल्या गणपती, अहमदाबाद एक तळ्यातल्या गणपती. वा, पण छान, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, सुंदर पाणी. पण आता सिटी कोण बांधते? आता सिटी कोण बांधत नाही, अशी घरं कोण बांधत नाही. आणि तुमचे प्रॉब्लेम ते आपले काय प्रॉब्लेम आहेत? चांगला विचार करा, सुज्ञ विचार ठेवा, तर तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होणार. आणि मानसिक कंप्लेंट बऱ्याचशा लोकांच्या होत्या, त्याचं काय? मानसिक, मलाच वेळ लागायची वेळ आली रे. अजून काय मी लोकांना मानसिक कंप्लेंट सॉल्व्ह करू? तर मानसिकता, अरे मानसिक सगळे कंप्लेंट हे नको आपले. मी चाललो, मी चाललो. देवा, तू मला भरभराटून यश दिले. या निवडणुकीत मला भरपूर यश दिलेले आहे. मी मंत्री झालेलो आहे आणि आता मला एकच शेवटची मागणी आहे, ती म्हणजे दिल्लीमध्ये कॅबिनेट दर्जाचा मंत्री बनावा. बापरे, हे काय? हा मी कुठे पोहोचलोय? हे सगळं काय आहे? मी कुठे आलो होतो? आप्पा थोरातांची कंप्लेंट. हा, कंप्लेंट सॉल्व्ह करायची आहे. मी कंप्लेंट रजिस्टर घेऊन आप्पांकडे लगेच पोहोचतो. आप्पा थोरातांकडे ही कंप्लेंट सॉल्व्ह झाली असणार आहे. मी आलोच. हे पहा, आप्पा थोरात, नमस्कार. झाली कंप्लेंट सॉल्व्ह?